पोरगीला सारखा पट्ट्याने मारायचं. अजून नाही तर संशय घेणार त्याने, संशय घेणार. काल अचानक माझ्या पोरगीला मारून फाशी घातली. सोलापूर शहरातील भाग्यश्री नगरातील गायत्री संतोष विटकर वय 25 या विवाहितेने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. नातलंगाने तिला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथून कोणालाही न सांगता कणकी हॉस्पिटल आणि नंतर मेट्रो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने घरी नेण्याचा सल्ला दिला. पती संतोष विटकर यांनी तिला रात्री बेशुद्ध अवस्थेत घरी आणले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती प्रतिसाद देत नसल्याने आई सत्यभामा घोकले यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शासकीय रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी गायत्रीला मृत घोषित केले. आईच्या तक्रारीनुसार पती संतोष विटकर आणि ननंद अंबिका गोटे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. माझं नाव सत्यमा कानिकनाथ गोकुळे. माझ्या पोरगीला दुनियाचा त्रास होतं, नवऱ्याचं, सासूचं, नंदाचं. त्यांच्या घरात लग्न झाल्यापासून पोरगीला त्रासमध्येच होती पोरगी. पण आमच्या घरचे नांदू दे, नांदणार पोरगी नांदू दे असंच करतच आलेत. पोरगीला सारखा पट्ट्याने मारायचं. अजून नाही तर संशय घेणार त्याने, संशय घेणार. काल अचानक माझ्या पोरगीला मारून फाशी घातली. ती अजून का म्हणले त्यांनीच घालून घेतले म्हणून असं भोपली उठवले. ते अजून एका घंट्यानं का म्हणले चक्कर येऊन पडले, पोरगी बेसुधी पडले. असं झटका आले म्हणून असं सांगितले. ती लग्न कधी झालं होतं? लग्न होऊन 8 वर्ष झालंय. त्यांना मुलं वगैरे आहेत का? हां, हे पहिल्याचं मुलगा वारलं, मग दुसरा 4 वर्षाचा आहे, अपंग आहे. ते याच्या अगोदर काय भांडण वगैरे झाले होते? खूप. त्याचं लग्न झाल्यापासून हेच भांडणं आहे, काय तक्रार वगैरे केली? हेच प्याचं. असं संशयाने पोरगीला मारायचं, पट्ट्याने मारायचं, कशाने पण मारायचं. मग असं भांडणामुळं ना तिचे आईवडील काय केले, ह्याने काम करत नाही, ह्याला घेऊन काय करावं म्हणून माझ्या लेकीला वेगळं ठेवले. ते 6 महिने वेगळं. असं का संशय का वाटतं की त्यांनी ते मारलेले आहेत तुम्हाला? असं का वाटतं? त्याचं लेख खूप आम्ही हिच्या की अगोदर पण मी MIDC चौकीला पण कंप्लेंट दिले. ते पहिल्याचं लेकरू हे झाल्यावर, वारल्यावर. अजून नंतर ना इथं गुरुनानक चौकात गेले, मला तिथं कंप्लेंट द्यायचं कळलं नाही. कुठं देतात काय की मला माहीत झालं नाही. हे 8-9 महिन्याची अगोदर तेव्हा ना त्यांची जाऊ दीर सर्वजण भांडणं करून पोरगीला हाकलून दिलेत. मी पण विचारायला गेले तर मला पण मारायला अंगावर आलेत त्याने. तुमची आता मागणी काय आहे? मागणी म्हणलं तर माझ्या लेकीला निर्णय काय पाहिजे, न्याय पाहिजे मला. त्यांनी मारले तसं तुम्हाला? हां, शिक्षा व्हायला पाहिजे. शिक्षा व्हायला पाहिजे. त्याशिवाय काहीच नाही. माझ्या लेकीला न्याय पाहिजे, शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांनी का म्हणत होतं तुझ्या लेकीला मी मारून टाकणार, तू काय करणार आहे? कोच्या चौकीला जाते जा, पण मी मारून टाकणार. माझा नवरा वारून आता 1.5 महिना झाला. माझ्या लेकीला घात केले. ती नुसतं आता का म्हणले चक्कर येऊन पडले, पेपरी आले, झटका आले, तुझी लेक मेले म्हणून असा भूमका उठून काल त्यांच्या घरात मडे ठेवले. ते मी तर नव्हते, पुण्याला गेलती. आज सकाळी आले तर घर मालकीने सांगितले तुझी लेकीला असं फाशी झालेलं आहे म्हणून. काय तुमचं नाव वगैरे मारलेलं? संतोष शिवाजी इटकर. मग सासूचं नाव बागामा शिवाजी इटकर. नंदाचं नाव अंबिका भीमा गोटे. त्यांचं वडिलाचं नाव मला माहीत नाही सर.